स्वागत आहे आपल्या सर्वांचे विद्यार्थी मित्रांनो आपल्याच YouTube चॅनलवर। आजच्या क्लासमध्ये आपण 18 जुलै रोजी घडलेल्या सर्व IMP आणि डिटेल चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत, जे येणाऱ्या आपल्या प्रत्येक एक्झामसाठी उपयोगी असतील। चॅनलवर आले आहात, नवीन आहात, लाईक, सबस्क्राइब, शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये आपला फीडबॅक नक्की द्या। चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करते। प्रश्न पहिला, भारतीय जीवन विमा निगम म्हणजे LICचे नवे CEO आणि व्यवस्थापकीय संचालक कोणाला नियुक्त केले आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे R दोराईस्वामी। हा प्रश्न डिटेलमध्ये समजून घेऊ। भारतीय जीवन विमा निगम म्हणजे LICचे नवे CEO व व्यवस्थापकीय संचालक म्हणजे MD म्हणून R दोराईस्वामी यांची नियुक्ती करण्यात आली। त्यांचा कार्यकाळ 3 वर्षांचा म्हणजे 28 ऑगस्ट 2028 पर्यंत असणार आहे। त्यांनी 1986 मध्ये LICमध्ये प्रवेश केला असून त्यांना 38 वर्षांचा अनुभव आहे। त्यांनी पूर्वी LICच्या विविध विभागांमध्ये कार्य केलं असून दक्षिण विभागाचे प्रमुख म्हणूनही ते कार्यरत होते। 14 जुलै 2025 पासून त्यांनी CEO आणि MD या दोन्ही पदांचा कार्यभार स्वीकारला आहे। LIC बद्दल समजून घेऊ। LICची स्थापना 1 सप्टेंबर 1956 मध्ये झाली होती। याचे मुख्यालय हे मुंबई, महाराष्ट्र येथे स्थित आहे। सध्याचे अध्यक्ष आहेत सिद्धार्थ मोहंती आणि नवे MD व CEO कोण बनले आहेत? R दोराईस्वामी। ओके, पुढचा प्रश्न पाहू। प्रश्न दुसरा, भारतीय सैन्याने कोणत्या धार्मिक यात्रेची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी ऑपरेशन शिवा 2025 सुरू केले आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अमरनाथ यात्रा। स्पष्टीकरण समजून घेऊ। भारतीय सैन्याने 3 जुलै 2025 पासून 9 ऑगस्ट 2025 पर्यंत चालणाऱ्या श्री अमरनाथ यात्रेची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी ऑपरेशन शिवा 2025 हाती घेतले आहे। या अंतर्गत 8500 पेक्षा जास्त सैनिक, ड्रोन, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सिस्टम्स, वैद्यकीय सुविधा व आपत्कालीन प्रतिसाद पथके तैनात करण्यात आली आहेत। ओके। प्रश्न तिसरा, भारताचा पहिला AI+ कॅम्पस कोणत्या ठिकाणी स्थापन केला जाणार आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे अमरावती, आंध्र प्रदेश। स्पष्टीकरण समजून घेऊ। भारताचा पहिला AI+ कॅम्पस आंध्र प्रदेशातील अमरावती येथे स्थापन केला जाणार आहे। ही संकल्पना बिट्स पिलानी संस्थेची असून सुमारे 1000 कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे। या कॅम्पसमध्ये AI, रोबोटिक्स, डेटा सायन्स यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित अभ्यासक्रम असतील। 2027 पासून येथे प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे। ओके, पुढचा प्रश्न पाहू। प्रश्न चौथा, विश्व आंतरराष्ट्रीय न्याय दिवस दरवर्षी कधी साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे 17 जुलै। डिटेलमध्ये समजून घेऊ। दरवर्षी 17 जुलै रोजी विश्व आंतरराष्ट्रीय न्याय दिवस साजरा केला जातो। 17 जुलै 1998 मध्ये रोम करारावर स्वाक्षरी करण्यात आली होती, ज्याच्या आधारे आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालय म्हणजे ICCची स्थापना झाली। हा दिवस युद्धगुण, मानवतेविरुद्ध गुन्हे आणि अन्यायाविरुद्ध न्यायासाठी जागरूकता वाढवण्यासाठी पाळला जातो। ओके, ऑप्शन पण समजून घेऊ। 11 जुलै 11 जुलैला जागतिक लोकसंख्या दिवस साजरा केला जातो। 15 जुलैला जागतिक युवा कौशल्य दिवस साजरा केला जातो आणि 20 जुलैला जागतिक बुद्धिबळ दिवस साजरा केला जातो। ओके, नंतरचा प्रश्न आहे। प्रश्न पाचवा, QS बेस्ट स्टुडंट सिटीज रँकिंग 2026 नुसार जगातील सर्वात परवडणारे विद्यार्थी शहर कोणते आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे दिल्ली। डिटेलमध्ये हा प्रश्न समजून घेऊ। QS बेस्ट स्टुडंट सिटीज रँकिंग 2026 नुसार दिल्ली हे जगातील सर्वात परवडणारे विद्यार्थी शहर म्हणून घोषित करण्यात आले आहे। QS संस्थेने विद्यार्थ्यांच्या ट्यूशन फी, राहणीमानाचा खर्च, स्कॉलरशिप्स आणि जीवनशैलीचा विचार करून ही रँकिंग तयार केली आहे। दिल्लीने अफोर्डेबिलिटी या श्रेणीत जागतिक स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे। या शहरात शिक्षण घेणे परवडणारे असून विविध नामांकित शैक्षणिक संस्था येथे उपलब्ध आहेत। विद्यार्थ्यांना येथे किफायतशीर दरात जेवण, निवास आणि वाहतूक मिळते। त्यामुळे हे शहर देश-विदेशातील विद्यार्थ्यांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरले आहे। तसेच QS बेस्ट स्टुडंट सिटीज रँकिंग 2026 नुसार भारतातील 4 शहराचा समावेश करण्यात आला आहे। यामध्ये मुंबई हे भारतातील सर्वोच्च स्थान मिळवलेले शहर आहे, म्हणजे मुंबईने टॉप 100 मध्ये स्थान मिळवले आहे।
मुंबईची रँक ही 98 आहे. त्यानंतर दिल्ली आहे. दिल्लीची रँक 104 आहे. नंतर बंगळुरू आणि चेन्नई ही शहरे आहेत. ओके, नंतरचा प्रश्न आहे. प्रश्न 6वा. भारतीय सेनेने प्रचंड शक्ती या सैन्य प्रदर्शनाचे आयोजन कोणत्या राज्यात केले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश. डिटेलमध्ये समजून घेऊ. भारतीय सैन्याने 2025 मध्ये उत्तर प्रदेशातील मीरठ येथे प्रचंड शक्ती या भव्य सैन्य प्रदर्शनाचे आयोजन केले. हे प्रदर्शन खारगा कोर्स फील्ड ट्रेनिंग एरिया येथे आयोजित करण्यात आले होते. यामध्ये AI, ड्रोन, लॉयटरिंग म्युनिशन्स यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचे सादरीकरण करण्यात आले. या प्रदर्शनाचा उद्देश होता आधुनिक युद्धतंत्रानुसार सेनादलाची क्षमता वाढवणे. ओके, 7वा प्रश्न आहे. जागतिक वारसा समितीचे 47वे सत्र कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पॅरिस. स्पष्टीकरण समजून घेऊ. युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीचे 47वे सत्र 6 ते 16 जुलै 2025 दरम्यान युनेस्कोचे मुख्यालय पॅरिस, फ्रान्स येथे आयोजित करण्यात आले होते. या सत्रात जागतिक वारसा स्थळांबाबत विविध निर्णय घेण्यात आले. याच सत्रात भारतासाठी अत्यंत गौरवाची गोष्ट घडली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांना युनेस्को जागतिक वारसा स्थळाचा दर्जा देण्यात आला. हे किल्ले मराठा साम्राज्याच्या शौर्य, स्थापत्य व ऐतिहासिक वैभवाचे प्रतीक आहेत. यामुळे जागतिक पातळीवर शिवछत्रपतींचा वारसा अधोरेखित झाला. भारताच्या शिवकालीन किल्ल्यांप्रमाणेच कंबोडियातील खमेर साम्राज्याशी संबंधित रुज स्थळांनाही जागतिक वारसा स्थळाचा दर्जा देण्यात आला. ओके, प्रश्न 8वा. जुलै 2025 मध्ये भारत सरकारच्या कोणत्या मंत्रालयाने युनिसेफ इंडियासोबत तलाश हा कार्यक्रम सुरू केला? योग्य उत्तर आहे आदिवासी कार्य मंत्रालय. स्पष्टीकरण पाहू. जुलै 2025 मध्ये भारत सरकारच्या आदिवासी कार्य मंत्रालयाने युनिसेफ इंडियासोबत तलाश म्हणजे ट्रायबल ॲप्टिट्यूड, लाईफ स्किल्स अँड सेल्फ एस्टीम हब हा उपक्रम सुरू केला. या कार्यक्रमाचा उद्देश एकलव्य मॉडेल निवासी शाळांमधील आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये करिअर मार्गदर्शन, जीवन कौशल्य आणि आत्मसन्मान वाढवणे आहे. तलाश हे NEP 2020च्या उद्दिष्टांशी सुसंगत असून सुमारे 1.38 लाख विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य आहे. ओके, नंतरचा प्रश्न पाहू. प्रश्न 9वा. केंद्रीय गृहसचिव कोण आहेत ज्यांचा कार्यकाळ 1 वर्षाने म्हणजे 2026 पर्यंत वाढवण्यात आला आहे? योग्य उत्तर आहे गोविंद मोहन. हा प्रश्न डिटेलमध्ये समजू. गोविंद मोहन हे सध्या भारताचे गृहसचिव आहेत. ते 1989 बॅचचे IAS अधिकारी असून त्यांनी 23 ऑगस्ट 2024 रोजी पदभार स्वीकारला होता. सुरुवातीला ते 30 सप्टेंबर 2025 पर्यंत सेवेत राहणार होते, परंतु 11 जुलै 2025 रोजी त्यांचा कार्यकाळ कॅबिनेट कमिटीच्या निर्णयावरून 1 वर्षाने वाढवून 22 ऑगस्ट 2026 पर्यंत केला आहे. ऑप्शन पण समजून घेऊ. विक्रम मिस्री. विक्रम मिस्री हे परराष्ट्र सचिव आहेत. अजय सेठ हे अर्थसचिव आहेत. आणि राजेश कुमार सिंह हे संरक्षण सचिव आहेत. ओके, 10वा प्रश्न. शुभांशु शुक्ला कोणत्या मिशन अंतर्गत अंतराळात गेले होते? योग्य उत्तर आहे ॲक्झिओम 4 मिशन. स्पष्टीकरण समजून घेऊ. शुभांशु शुक्ला हे उत्तर प्रदेशातील लखनौ येथील रहिवासी असून ते भारतीय वायुदलाचे ग्रुप कॅप्टन आहेत. शुभांशु शुक्ला हे ॲक्झिओम 4 मिशन अंतर्गत अंतराळात गेले. ते राकेश शर्मा यांच्यानंतर अंतराळात जाणारे दुसरे भारतीय ठरले, तर खासगी मिशनद्वारे अंतराळात गेलेले पहिले भारतीय बनले. त्यांनी 25 जून 2025 रोजी स्पेस एक्सच्या क्र्यू ड्रॅगन ग्रेस या यानातून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर म्हणजे ISS यशस्वी प्रवेश केला. त्यांनी ISSवर 18 दिवस मुक्काम केला आणि एकूण 20 दिवसांनी म्हणजेच 15 जुलै 2025 रोजी त्याच क्र्यू ड्रॅगन ग्रेस या यानातून कॅलिफोर्नियाजवळील प्रशांत महासागरात सुरक्षितपणे स्प्लॅशडाऊन करत पृथ्वीवर परतले. या खासगी ॲक्झिओम 4 मिशनमध्ये ते 4 सदस्यीय आंतरराष्ट्रीय टीमचा भाग होते. त्यांनी अंतराळात एकूण 7 भारतीय वैज्ञानिक प्रयोग यशस्वीपणे पूर्ण केले आहेत, जे त्यांना भारताच्या आगामी गगनयान अंतराळ मोहिमेसाठी उपयोगी पडेल. ओके, या प्रश्नाचे सर्व इम्पॉर्टंट पॉइंट मी घेतले आहेत, जे परीक्षेसाठी आपल्याला उपयोगी पडतील. आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून ठेवा. या मिशन संबंधित सर्व प्रश्न आपण तिथे घेणार आहोत. ओके, धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. थँक्स फॉर वॉचिंग.